नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? चला तर करूया. सारखं तिखट तिखट नको, आज जरा गोड करूया म्हटलं. सुट्टी पण आहे आणि काहीतरी वेगळं पण. बघा इथं मी तांदूळ घेतलंय पहिल्यांदा. एक वाटीभर तांदूळ असतील. चांगलं भाजून घ्या. आपण आज सजुगऱ्या करणार आहे. त्यासाठी आतलं सारण तयार करण्यासाठी तांदूळ चांगलं खमंग असं भाजून घ्या. गार झाले की मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घ्या. असं रवाळ रवाळ झालं पाहिजे बघा ते तांदूळ. बघा इकडं गुळाचं पाणी करायचं आहे. गूळ घालून थोडं पाणी घाला आणि गूळ वितळस तोपर्यंतच आपल्याला शिजू द्यायचं आहे. जास्त काय आटवत बसत जायचं नाही आहे. फक्त आपल्याला गुळाचं पाणी करायचं आहे. गूळ वितळला की झालं काम. बघा इकडं मी मैदा घेतला आहे, पावशर असेल. आणि तेल गरम करून घाला त्यात आणि पाणी घालून चांगलं मळून घ्या. आपण रेग्युलर कसं मळतोय त्याप्रमाणे मळून घ्या घट्टशीर असं. आपण ते तांदळाचं रवाळ रवाळ केलेलं त्यात गुळाचं पाणी घालून ते पण मळून घ्या चांगलं. ते पण असं घट्ट मळून घ्या, पातळ करू नका ते. थोडं थोडं गुळाचं पाणी घालूनच हे करा रव्यात, त्या तांदळाच्या रव्यात. मी तो वरून वेलची पावडर टाकत आहे आणि तिकडं ते आई आमची हे करत आहे, मळत आहे पीठ. बघा मी तर वेलची पावडर घातलेली आहे. तुम्ही पण घाला स्वादासाठी. एकदम पातळ करू नका. जसं आपण पोळीचं पुरण भरतो त्याप्रमाणे ते मैद्याची छोटासा हे करून घ्या गोल. आणि त्यात आपण तांदळाचं ते रव्यासारखं केलेलं गूळ घालून त्यात घाला. पोळीचं पुरण कसं भरतो त्यासारखं भरा आणि अलगद लाटून घ्यायचं आहे आपल्याला. चांगलं भरलं असं तर चांगलं लाटा येईल. हे बघा आणि अलगद लाटून घ्या. थोड्याशा जाडसरच करा म्हणजे फुगतील चांगल्या. हे बघा तेल गरम करत ठेवा. चांगलं कडकडीत तेल तापलं की मगच सोडा. बघा फुगतात त्या सजुगऱ्या. चांगल्या खरपूस भाजून घ्या. जास्त पण खरपूस देऊ नका. टम्म अशी फुगलेली आहे आपली सजुगरी. अशा रीतीने सगळ्या सजुगऱ्या तळून घ्या. जरा तळायला पण वेळ लागतोय. बघा असं तळून घ्या. बघा आता मी मोडून दाखवतो. बघा आतलं सारण एकदम मस्त खुसखुशीत झाल्या होत्या बघा. आणि मऊ झाल्या तरी सुद्धा चवीला चांगल्या लागतात. बघा कशी वाटली माझी रेसिपी. जर माझी रेसिपी आवडत असेल लाईक शेअर सबस्क्राईब. बाय.